ओके म्युझिक. Well played, my girl. Bye. Well played. ए गुड्डी गुड्डी थांब, खुर्च्या नको काढू. बाकीच्या खुर्च्या आणून पण लावायचे. का? अगं काय झालं? का थांबायला सांगितलं? अहो सासूबाईंचा सारखा फोन येतोय, लवकर आटपूया ना. आय नो इथे सगळ्यांना घाई आहे, पण मी आल्यापासून तुम्हा सगळ्यांची लगबग तयारी सगळं बघतो. मला असं वाटतं पुढची 10 मिनिटं आपण ही सगळी लगबग तयारी, ऑफिसची कामं, घरची कामं सगळी विसरून ना 10 मिनिटं तुम्ही फक्त स्वतःसाठी काढा. म्हणूनच मला असं वाटतं आता सगळ्या बायका संगीत खुर्ची खेळणार आहेत. यश माझ्या मनातलं बोलला तू. चला चला मग तयारी करायचं. Let's have some music! Come on, Lele Kaku! हम लोग Lele Kaku! अरे! Action! Come on, music! Yes! परी तेवढी शांत काय ग? सगळे त्यांच्या आईला चिअर करतायत आणि माझ्या हॉटेल नंदीला आहे, तर मी तिला कसं चिअर करणार? वा खरंच ग, मी काहीतरी करते. जरा 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. आता काय झालं? आज नेहाताई असती तर किती मजा आली असती ना. तिचा रिप्लेसमेंट म्हणून यश दादा आहे ना, तो तर खेळूच शकतो. अरे खेळ ना. प्लीज माझ्यासाठी खेळ ना. बच्चा सगळ्या बायका आहेत बेटा, मी कुठे खेळणार त्यांच्यामध्ये. प्लीज फ्रेंड, नाही तर आपण दोघं खेळूया. अरे यश, अरे ही तुझी खुर्ची आहे बघ ना, परीने पकडली ना. अरे फ्रेंड पटकन खुर्ची पकडली आहे. पुढे गेलास ना? नाही, ते म्युझिक बंद झालं आणि आपण पुढे होतो तर त्या वहिनी जिंकल्या. नाही, तू मुद्दाम पुढे गेला होतास. अगं नाही. पण का पुढे गेलास? हो, मी मुद्दामून पुढे गेलो. आई जर असली असती ना, तिने पण असंच केलं असतं. ती स्वतः जिंकत नाही, दुसऱ्यांना जिंकू देते. आय नो. मला आई म्हणते, देव बाप्पाने माझ्याकडे परी नावाचं एवढं मोठं गिफ्ट दिलंय, तर अजून काय हवं? बसा बच्चा, आय नो. ओके, थँक्यू. अरे
कशाबद्दल? कशाला काय विचारतोस? अरे तू आल्यामुळे तर आमचा वेळ चांगला गेला ना. अहो पण तुमचीच कल्पना होती ही. तर आम्हाला एक सेल्फी कर. हो शुअर 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 या या. गुड नाईट. ओजसच्या बर्थडेची धमाल. मीटिंग सुरू व्हायला थोडा वेळ आहे. यशला फोन करू का? एक्सक्यूज मी एक. हाय. काय रे, काय चाललंय? अगं इकडे ओजसच्या बर्थडे पार्टीला परीला घेऊन आलो होतो. मी बोललो ना तुला. पार्टीसाठी परीला आणलंय आणि धमाल परीचा फ्रेंड करतोय. म्हणजे मला कळतंय सगळं, सगळ्यांसोबत खेळणं बागडणं. काय चाललंय काय? न्यूज लंडन पर्यंत पोहोचली सुद्धा. मी ग्रुपवर आहे सोसायटीच्या, त्यामुळे मला सगळे मेसेज आले, फोटो आणि व्हिडिओ सगळं आलंय ग्रुपवर. तुझीच कमी भरून काढतोय मी इकडे बाय द वे. हो, ते आलं लक्षात. परी खुश असेल ना? खूप. पण मला सुरुवातीला थोडस ऑकवर्ड झालं होतं. छान जेल झालाय सगळ्यांमध्ये. गमत करतेस माझी? नाही, उलट कौतुक करतेय खरंच. मला माहितीये ना, बर्थडेच्या दिवशी बायकांची किती धावपळ असते. त्यात तू होतास म्हणून त्यांना जरा धमाल करतात. थँक्यू सो मच. धमालही केली आणि तेवढीच धावपळही. खरंच नाही तुम्हा बायकांची ना कमाल वाटते. यू गाईज आर रिअली ग्रेट. म्हणजे तू स्वतः घर सांभाळतेस, नोकरी करतेस, तुझं कौतुक तर आहेच. पण इथे असणारी प्रत्येक बाई मल्टीटास्किंग करत होती. कोणाला काय हवं, काय नको, किती द्यायचं, किती वाचवायचं, कसं वाचवायचं, लहान मुलांची गोड बोलून त्यांना कशी शिस्त लावायची, हे सगळं वेळेत कसं मॅनेज करायचं. ओ माय गॉड. म्हणजे एक बाई कमीत कमी 5 गोष्टी करत होती. एखाद्या बिझनेसमॅनला सुद्धा लाजवाल एवढं मल्टीटास्किंग तुम्ही करता. सिरियसली हॅट्स ऑफ टू यू गाईज. हसते काय? यश, तुझ्या मागे बघ. मी गंमत नाही करत आहे, मी सिरियसली बोलतोय. हो. आमच्या मैत्रिणीची. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? नेहा, लकी आहेस हं बाई तू. तुला यश सारखा नवरा मिळणार आहे. अगं यशने फक्त ओजसचाच वाढदिवस साजरा नाही केला, तर आम्हाला सुद्धा हक्काचा आनंद दिला. अगं नवरा असावा तर असा. वेफर संपले तुझे, जा घेऊन ये. येस माय लिटल वन. थँक्यू फ्रेंड. काय बोलली? थँक्यू फ्रेंड. आई नसताना तुझ्यामुळे इतकी मज्जा आली. एन्जॉय केला ना? हो. बस अजून काय पाहिजे? फ्रेंडला आधी काही कळतच नव्हतं. हा, तो तर हरणारच होता. पण मग मी होते म्हणून आम्ही खुर्ची पकडली. पण फ्रेंडला शेवटी तो गेम कळला ना. हो, आणि आम्ही खूप मज्जा केली. जशी आई आणि मी रोज मज्जा करतो ना, तशी फ्रेंड आणि मी मज्जा केली. हो.
परी, आपण तुझ्या वाढदिवसाला पण ना संगीत खुर्ची ठेवूयात. म्हणजे तुझा वाढदिवस आपण इथे लॉन मध्ये साजरा करूयात. हा. आणि ना तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना बोलवूयात. हा. ओजसला पण? हो. वाव. तो तर तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, त्याला तर बोलवलंच पाहिजे. आणि त्यालाच कशाला, अगं तुझ्या तिथल्या सगळ्या फ्रेंड्सना, काका काकूंना, गुड्डी दीदीला, ओजसच्या आईला, आपण सगळ्यांना बोलूयात. मिथिला इकडे. भिकाऱ्यांना दान धर्म करायचा कार्यक्रम आखलास का? भिकाऱ्यांना काहीच कळलं नाही. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? हेच, त्याला बोलव हे जे चाललंय ना तुझं, त्याबद्दलच बोलते. हे सगळं फुंकून टाकायचंय का या पोरीवर? अहो नाही, मी तर तिच्या बर्थडेचं प्लॅनिंग. आधी या घरामध्ये स्वतःची किती किंमत आहे ते बघ, ती ओळख, आणि मग दुसऱ्यांचे वाढदिवस साजरे कर. समजलं? तू वांज असूनही नेहाने तुझ्यावर जो विश्वास दाखवलाय, तुला हिची काळजी घ्यायला सांगितली, तुला तिच्याबद्दल हे जे काही वाटतंय, हे जे सगळं तुझ्या नशिबाने आलंय ना, ते खूप मुश्किलीने आलंय तुझ्याकडे. ते इतरांना अशी वाटत फिरू नकोस. आला म्हातारा. आता ह्याच्या समोर या परीबद्दल चांगलंच बोलावं लागणार. पण बोलूया, तर ह्यालाही वाटू देत ना की मिथिलाला परीची काळजी आहे, तिला परीबद्दल खूप काही वाटतंय. म्हणजे उद्या या बावळट मिथिलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हाताऱ्याकडून विल करून घेता येईल. माय गुडनेस, मोठा प्लॅन रचलायस तू सिम्मी. तुला स्टेप बाय स्टेप खेळावं लागणार. आर यू रेडी? मिथिला, अगं काय योग्य विचार केलायस तू परीबद्दल. मी खरंच, मला तुझा निर्णय अगदी पटलाय. म्हणजे परीच्या पुढच्या शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी काही पैसे बाजूला ठेवलेच पाहिजेत का? पण तुझ्याकडे कुठून येणार नाही एवढे पैसे? त्यासाठी तुला विश्वजितशी बोलावं लागेल ना? ओ गॉड, त्याच्याकडे पण पैसे असले पाहिजेत ना. ए मिथिला, मला खरंच तुझ्या भावना कळतायत का? पण आपल्याकडे स्वतःकडेच काही नसताना लहान मुलांना अशी स्वप्न दाखवू नयेत का? आता तरी पडलाय का यांच्या डोक्यात प्रकाश? हो, आलंय माझ्या लक्षात वहिनी. मी बोलेन यांच्याशी. ए, तुझ्याशी कोण बोलतंय? मिथिला आजी, हो बाळा. तुला माहितीये फ्रेंड माझ्यासाठी नवीन पुस्तक आणायला गेलाय. हो, नवीन स्कूल, नवीन पुस्तक, मला खूप मजा येणार आहे. अरे वा, किती छान. मज्जा आहे ना एका मुलीची. येऊ सर? पाणी सर. अरे बापरे. सर, डोकं दुखतंय का? अरे वा. वा, काय त्यात? काय सर, मी छान डोकं दाबून देतो, एकदम सॉलिड. सुरेश रावांचा हात डोकेदुखीवर मात, असं बायको म्हणते सर. काय रात्री सगळी कामं झाली ना की आपणच तिचं डोकं दाबून देतो ना. द्या द्या, मॅटरच संपवतो. नाही माझं नको. अरे नाही, अहो नाही सुरेश, मी काय तुमची बायको आहे का? अरे अरे नको सुरेश. खरं सांगू का सर, या ऑफिस मध्ये मी मोठ्या साहेबांचा खास नसतो ना, तर ते मालिश मला झाला असतो. काय झालं सर? इथे जरा जास्त दुखतंय बघ. हा नाही सर, डोकं एक, पण डोकेदुखीचे प्रकार हजार आहेत. ते पित्त वाढलं की असं कपाळाकडे दुखतं, टेन्शन आलं की असं मागच्या बाजूला दुखतं, चष्म्याचा नंबर आला ना की
कळ अशी इथून इथे फिरते. डोकं जडून जातो सर. आणि बायकोच्या माहेरचे राहायला आले ना तर डोकं बधीरच होऊन जाते बघा. अजब गजब प्रकार आहे सगळा सर. फारच वेगळा आहे. झोप लागेल रे मला आता, झोप लागेल. सर आज आज लेट झालं तुम्हाला? काही काम होतं का? काम म्हणजे एक एक्स्ट्रा काम जरा आहे ना, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. एक्स्ट्रा काम? काम म्हणजे अगदी काम नाही रे सुरेश, जबाबदारी असते, पार पाडायला लागते, काळजी घ्यायला लागते. जबाबदारीचं काही टेन्शन नाहीये, त्रास नाहीये, मनापासूनच आहे, पण थोडासा उशीर लागतोय जरा बस. सर झालं का ते काम? झालं. एका दिवसाचं नाही रे ते सुरेश, थोडस जरा काही दिवस लक्ष द्यायला लागणार आहे. हा नक्कीच कुठेतरी अडकत चाललाय. काही स्पेशल काम आहे का? किती दिवस काम चालणार आहे ते? अरे काय सुरेश, किती प्रश्न विचारतोयस तू? तुझं नाव शेफाली आहे का सुरेश आहे? तू माझं डोकं दुखवायला आलास का शांत करायला आलास? असं वाटतं ती शेफाली उभी आहे प्रश्नांची लिस्ट घेऊन, प्रश्नांची अशी फायरिंग करायला. एवढी एक शेफाली पुरे? खरंच का समीर? एक शेफाली पुढे आहे? सुरेश, अरे काय गंमत करताय का माझी? अरे काय रे सुरेश, तुला सांगता येत नाही? हे बा ते हे ते काय काय मी ते काय सांगता येत नाही की माझं तुला? चारुलता इथे आली आहे आणि फालतू प्रश्न मला विचारतोयस काहीतरी. तिच्या समोर मी काय बोलतोय मला कळत सुद्धा नव्हतं. समीर ठीक आहे, इट्स ओके. मीच त्याला खुणावलेलं की काही सांगू नकोस म्हणून. ओके का? सुरेश आगाऊपणा करतो नुसता. थांब, जा. समीर, ऍक्च्युली तू मला खरं खरं सांगू शकतोस? काय? कुठे जातोयस तू सध्या? मी कुठे जातो? मी कुठे नाही जात मी. नक्की? हो शुअर. तुझं काही काम होतं का? हा, ही फाईल चेक कर. ओके. समीर, तू कोणत्या तरी स्पेशल कामासाठी जातोयस, आय नो. म्हणजे कितीही थकलास तरी तुला ते काम जबाबदारीने करायचंय, टाळायचं नाहीये, हो ना? इनफॅक्ट तुला आवडतंय हे सगळं. समीर, ठीक आहे, इट्स ओके. तुला मला सांगायचं नाहीये तर ठीक आहे, पण स्वतःशी खरं बोल. काय म्हणाली? ते काम मी करतोय कारण मला आवडतंय, म्हणून मी ते जबाबदारीने करतोय, असं काही नाही. फ्रेंड, किती मस्त आहे ना माझी नवीन बुक. आहे ना? आवडली तुला? हो. आणि नवीन बुक्स बघून तुझ्या चेहऱ्यावर गोड जी स्माइल आली आहे ना, ती मला खूप आवडली. फ्रेंड, आपण बंडू काकांना सांगूया का की माझी नवीन पुस्तकं आली आहेत ते? हो का? ठीक आहे, मग सांगूया आपण त्यांना. बंडू काकांना फोन लावलाय. ठीक आहे. हॅलो बंडू काका, मी परी बोलते. हा परी, अगं बाळा कशी आहेस तू? मी बरी आहे काका. बंडू काका, आज फ्रेंडने माझ्या नवीन शाळेतून पुस्तकं आणली आहेत. मी सिनियर केजी मध्ये गेली ना. हो. पण मग आता त्या पुस्तकांना छान कवर घाल, त्यांना नीट मायेनं ठेव. हा, आणि त्यांना म्हणा वर्षभर मला खूप चांगलं शिकू दे तुमच्याकडून, आणि त्यांच्याशी फ्रेंडशिप कर. हा. काका, आम्ही आजच पुस्तकांना कवर घालणार आहोत. आम्ही? अगं बाळा, पण तुझा बंडू काका कुठे आहे तुझ्या बरोबर? तुम्ही नसलात तरी फ्रेंड आहे ना. फ्रेंड आणि मी कवर घालणार आहोत.
कवच? मी तर कधीच पुस्तकांना कवच घातली नाहीयेत. माझ्या हातात नेहमी कवड पुस्तकच आली आहेत.